नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवर मध्ये आपलं स्वागत. आजचा एपिसोड प्रत्येकासाठी महत्त्वाचा आहे. मी असो की घर बसल्या हा एपिसोड पाहणारा प्रत्येक मराठी माणूस असो, त्या प्रत्येकासाठी पुढची 40 मिनिटं अत्यंत महत्त्वाची आहेत. कारण वेळ गंभीर होत चालली आहे. गेल्या 8 दिवसांमध्ये घडलेल्या गोष्टींवर आता आपण चर्चा करणार आहोत. जुलै महिना, 4 ठिकाणं, 4 गुन्हे, 4 हत्या, कारण 2. पहिलं कारण नकार, आणि तो नकार न सहन करण्याची मानसिकता. उरणची यशश्री शिंदे, सांगलीतून पिंपरीत शिकण्यासाठी आलेली प्राची माने, नवी मुंबईतील अक्षता म्हात्रे आणि संभाजी नगर मधला अमित साळुंखे, हे 4ही जण आज आपल्यात नाहीयेत. आता ते आज आपल्यात का नाहीयेत? कारण चौघांच्याही हत्या करण्यात आल्यात. आणि आश्चर्य म्हणजे त्यातील 3घांच्या हत्येचं कारण आहे प्रेम. उरणच्या यशश्रीची प्रेमाच्या नावाखाली हत्या केली, तर सांगलीच्या प्राची मानेचा एकतर्फी प्रेमातून. संभाजीनगरचा अमितने प्रेम करून लग्न केले म्हणून ठरला ऑनर किलिंगचा तो बळी. या 3घांच्या व्यतिरिक्त नवी मुंबईतील अक्षताचीही हत्या झाली, तर त्याला कारण ठरला सामूहिक अत्याचार. प्रत्येकाची कहाणी काळीज पिळवटून टाकणारी आहे. समाज म्हणून आपल्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. मन सुन्न करणाऱ्या याच कहाण्या आणि त्यानंतर निर्माण झालेले सामाजिक प्रश्न, या सगळ्यांचं विश्लेषण करणार आहोत. मात्र सुरुवातीला पाहूयात आजचा प्रश्न, आणि त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न: प्रेमाच्या नावाखाली किंवा ऑनर किलिंग म्हणून हत्या करणाऱ्यांना कोणती शिक्षा द्यावी? आम्ही तुम्हाला 2 पर्याय दिले होते. तुम्हाला वाटतं का की अशा लोकांना फाशी दिला जावी, की तुम्हाला वाटतं ते मरेपर्यंत ते कारावासातच राहावेत? क्रूर कहाणीची सुरुवात उरणमधून करूयात. गेल्या 4 दिवसांपासून यशश्री शिंदे हे नाव एकदा तरी तुमच्या कानावर पडलं असेलच. कारण तिची कहाणी. गोष्ट सुरू होते 25 जुलैला. वार होता शुक्रवार. उरण पोलिसांकडे एक तक्रार नोंद होते. ती म्हणजे उरणमधलीच 21 वर्षांची यशश्री शिंदे बेपत्ता आहे. त्यानंतर 24 तासांमध्ये पोलिसांना तिचा मृतदेह सापडला, पण छिन्न विछिन्न अवस्थेत. खरं तर तो फोटो पाहून माझ्या मनात पहिला प्रश्न आला की हे करणारा तो क्रूर कर्मा कोण? आरोपीचं नाव पुढे येतं: दाऊद शेख. त्याला आज 30 तारखेला म्हणजेच 5 दिवसांमध्ये थेट कर्नाटक मधील गुलबर्ग्यातून अटक करण्यात आली आहे. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी कसा सापळा रचला आणि त्याला कशी अटक केली, ऐका. मयत आणि यांच्यात ओळख होती, मैत्री होती. आणि मागील 3-4 वर्ष मयत जी आहे ह्या मुलाच्या संपर्कात नव्हती. आणि असं वाटतंय की त्याच्यातूनच त्याने केलेलं आहे. ही घटना घडल्यानंतर त्याचं आम्हाला एक्झॅक्ट लोकेशन सापडत नव्हतं, आणि तो कर्नाटकाचा आहे फक्त एवढी माहिती आपल्याला होती. त्यानंतर आपण मग त्याचे घर, नातेवाईक सर्वांकडे चौकशी केली. त्यानंतर त्याचा मित्र त्याने आम्हाला काही माहिती दिली. त्या आधारे आम्ही एक गाव आहे अल्लर म्हणून, कर्नाटका शहापूर या ठिकाणी, त्यातून आरोपीला आज सकाळी पहाटे ताब्यात घेतलेला आहे. उरणमधील यशश्री शिंदे हत्याकांडातील मुख्य आरोपी दाऊद शेख याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कर्नाटकमधून ताब्यात घेतले आहे. दाऊदनं यशश्रीची हत्या केल्याची कबुली दिली असल्याची माहिती मिळते. या प्रकरणात अजून एक मित्र ताब्यात आहे, नाव मोहसिन. हा संशयितही यशश्रीच्या संपर्कात होता असे कळते. पोलिसांनी त्याची देखील चौकशी केली आहे. गेल्या आठवड्यात अक्षता म्हात्रे आणि यशश्री शिंदे यांच्या हत्येमुळे ठाणे आणि नवी मुंबई हादरून गेले. विविध पक्षांचे नेते पीडितेच्या कुटुंबियांना भेटी देत आहेत.
आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि मनसे नेत्यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर उरण येथील यशश्री शिंदे यांच्या कुटुंबियांची शर्मिला ठाकरे यांनी भेट घेतली. त्यानंतर शर्मिला ठाकरे यांनी कोपर खैरणे येथील अक्षता म्हात्रे यांच्या कुटुंबियांची सुद्धा भेट घेत सांत्वन केलं. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिलं. तसंच पंतप्रधानांकडे कठोर कायद्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही सुद्धा शर्मिला ठाकरे यांनी दिली. गेल्या 3 दिवसात जर 3 मुलींना आणि हिंस्त्रपणा म्हणजे किती हिंस्त्रपणा, तुम्ही मंदिरात पुजारी जर असं करत असतील, मुलींना लग्न करून फसवून असं करत असतील तर ह्या लोकांवरती पोलिसांची दहशत असली पाहिजे. दहशत म्हणेन मी. पुरुषाला धर्म नसतो, हे जे असे कामं करतात ना ते पुरुषाला धर्म नसतो. त्याच्यामुळे धर्मनिरपेक्ष जो कोण पुरुष करतोय त्याला तात्काळ शिक्षा झाली पाहिजे, तो कुठच्याही धर्माचा असो. असं काही नाही आहे की लव जिहाद केलं म्हणून त्याला मारायचं आणि मंदिरांनी पुजाऱ्यांनी केलं म्हणून त्याला सोडायचं. शक्ती कायदा 10 वर्षापासून अजून इम्प्लिमेंट झालेला नाही, तो अजून तिथे बासनात गुंडाळून पडलेला आहे. तर आमची अशी पंतप्रधानांना विनंती आहे की आता पुढच्या 5 वर्षात ह्या 1च वर्षात तुम्ही तो शक्ती कायदा पास करा. असे गुन्हे झाले की 2 महिन्याच्या त्या माणसाला फाशीच दिली पाहिजे. शर्मिला ठाकरे यांनी शक्ती कायदा लवकरात लवकर लागू करण्याची मागणी केली आहे. महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी, बलात्कारासारख्या गुन्ह्यांसाठी फाशीसारखी कठोर शिक्षेची तरतूद असलेली शक्ती कायदा महाविकास आघाडी सरकारनं संयुक्त समितीने सुचवलेल्या सुधारणा केल्यानंतर डिसेंबर 2021 मध्ये मंजूर केला होता. त्यानंतर मार्च 2022 तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कायद्यावर सही सुद्धा केली, पण अद्यापही तो कायदा राज्यात लागू होण्याची प्रतीक्षाच आहे. हा शक्ती कायदा नेमका काय आहे, त्यात कोणकोणत्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे हे पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. महिला आणि लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचारांविरुद्ध कारवाईसाठी हा कायदा आहे. आंध्र प्रदेशच्या दिशा कायद्याच्या धर्तीवर शक्ती नावाचे 2 कायदे. महिला अत्याचारांच्या प्रकरणात 30 दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल करून खटला चालवून आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी मुदत. महिलांवरील ऍसिड हल्ले आणि बलात्कारासारखे गुन्हे अजामीन पात्र करण्यात येणार. ईमेल, इलेक्ट्रॉनिक मीडियातून किंवा मेसेजद्वारे महिलांचा छळ केल्यास, आक्षेपार्ह कमेंट केल्यास अजामीन पात्र गुन्हे आणि कडक शिक्षा. बलात्कार प्रकरणी रेअरेस्ट ऑफ रेअर प्रकरणात फाशीच्या शिक्षेची तरतूद. ओळखीच्या व्यक्तीनं बलात्कार केल्यास जन्मठेप किंवा मरेपर्यंत जन्मठेप आणि दंडाची तरतूद. 16 वर्षांपेक्षा लहान मुलींवर अत्याचार झाल्यास गुन्हेगाराला मरेपर्यंत जन्मठेप. सामूहिक बलात्कार प्रकरणी 20 वर्ष कठोर जन्मठेप किंवा मरेपर्यंत जन्मठेप आणि 10 लाख रुपये दंड किंवा मृत्यूदंडाची तरतूद. 12 वर्षाखालील मुलीवर अत्याचार झाल्यास मरेपर्यंत कठोर जन्मठेप आणि 10 लाख रुपये दंड. महिलांवर वारंवार अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना मरेपर्यंत जन्मठेप. ऍसिड हल्ल्याप्रकरणी किमान 10 वर्षांची किंवा मरेपर्यंत जन्मठेप. ऍसिड फेकण्याचा प्रयत्न केल्यास 10 ते 14 वर्षांपर्यंत तुरुंगवास. महिलेचा कोणत्याही पद्धतीनं छळ केल्यास किमान 2 वर्ष तुरुंगवास आणि 1 लाख रुपये दंड. काही वर्षांपूर्वीचा नागराज मंजुळेंचा सैराट आठवा. शेवट बघताना अंगावर काटा आला होता ना. असाच काटा आणणारी ऑनर किलिंगची घटना 15 दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. दुसऱ्या समाजातील मुलाशी प्रेम विवाह केल्याच्या रागातून मुलीचे वडील आणि चुलत भावानं जावयावर चाकूनं गंभीर वार करून त्याची हत्या केली. इंदिरानगरमधील अमित साळुंके याचे त्याच्याच भागात राहणाऱ्या बालपणीची मैत्रीण विद्या कीर्तिशाही सोबत प्रेम संबंध होते. मात्र मुलगी गोंधळी तर मुलगा बौद्ध समाजाचा असल्यानं दोन्ही कुटुंबियांचा त्यांच्या प्रेमाला विरोध होता. घरच्यांचा विरोध पत्करून एप्रिल महिन्यात दोघांनी पळून जाऊन लग्न केले. पुढे अमितच्या कुटुंबियांनी दोघांना स्वीकारल्यानं 2 मे रोजी ते घरी परतले. मात्र
विद्याच्या कुटुंबाचा विरोध कायम होता. विद्याचे वडील आणि चुलत भाऊ अमितला जीवे मारण्याची धमकी देत होते. अखेर 14 जुलै रोजी त्यांनी अमितवर हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या अमितचा घाटीच्या अतिदक्षता विभागात 25 जुलैला उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या शनिवारी आरोपी वडिलांना जालन्यातून अटक करण्यात आली आहे. विद्यानं प्रेमासाठी सर्व काही झुगारले, पण जाती द्वेषानं तरीही 3 महिन्यात तिचे कुंकू पुसले. ज्या वडिलांनी आणि भावानं पतीचा खून केला त्या दोघांनाही फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करणारी मुलगी आणि बहीण विद्याच्या रूपात आपल्याला आज बघायला मिळते. माझी अपेक्षा अशी आहे की त्यांना फाशी द्यावी, कारण की कोणी प्रेमविवाह करण्याची हिंमत करणार नाही. माझे सासू सासऱ्यां आमच्या तितकी माणुसकी आहे की त्यांनी मला स्वीकार केलं. आमच्या धर्मांमध्ये त्यांनी लग्नसुद्धा लावून दिलं. इतकी माणुसकी त्यांनी पण ठेवली. मला असं वाटतं एक फरक अशी कोणावर झालं नाही पाहिजे. आता आमच्यावरती भीती ना दुसऱ्या कोणावर भीतली नाही पाहिजे. त्याच्यामुळे त्यांना फाशीची सजा झाली. काहीच पिळवटून टाकणारी ही छत्रपती संभाजी नगरातील कहाणी ऐकल्यानंतर आता मी तुम्हाला पिंपरीत नेते. उरणमध्ये यशश्री सोबत जे झालं तेच सांगलीच्या प्राची माने सोबत पिंपरीत घडलंय. प्रेमाच्या नावाखाली तिचीही हत्या झाली आहे. लग्नाला नकार का दिला, बोलणं बंद का केलं, याच रागातून आरोपी अविराज खरात ने प्राची मानेची हत्या केली. खरं तर दोघेही मित्र होते. त्यातच प्राची पुण्याच्या चाकण MIDC मध्ये नोकरीसाठी आली. त्यानंतर प्राची आणि अविराज मध्ये संपर्क होण्याचं प्रमाण हळूहळू कमी होऊ लागलं. याच काळात अविराजनं तिच्याकडे लग्नासाठी तगादा लावला, ज्याला प्राचीनं नकार दिला. त्यानंतर 28 जुलैला अविराजनं चाकणच्या MIDC परिसरात प्राचीला गाठलं आणि तिला विश्वासात घेऊन अंबेठाणच्या दिशेनं गेला. निर्जन स्थळी त्याने गाडी थांबवली आणि चक्क तिच्या गळ्यावर सपासप चाकूनं वार केले. हा व्यक्ती तिचा मित्र होता. त्या विश्वासातून प्राची त्याच्या बरोबर गेली आणि त्यानेच तिचा विश्वासघात केला. पुरावे नाहीशे करण्यासाठी अविराज प्राचीचा फोन घेऊन पळाला. मात्र अगदी त्याच फोन लोकेशनमुळे अविराज पोलिसांच्या जाळ्यात अडकला. लग्नास नकार दिला म्हणून एका युवकाने युवतीची चाकूने हत्या केली होती. त्यामधला जो आरोपी होता तो घटनास्थळावरून पसार झाला होता. त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट 3चे पोलीस निरीक्षक नंतर त्यांच्या टीमने ACP विशाल हिरे आणि पोलीस आयुक्त साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोपीस लगेचच पुणे बेंगलोर महामार्गावरील सातारा परिसरातून ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांना पोलीस स्टेशनच्या ताब्यात पुढील तपासासाठी दिलेला आहे. काही मिनिटांपूर्वी शर्मिला ठाकरेंनी शिळफाट्याच्या घटनेचा उल्लेख केला. तीही कहाणी मन सुन्न करणारीच आहे. महिला खरंच कुठे सुरक्षित आहे हा सवाल उपस्थित करणारी घटना 6 जुलैची आहे. नवी मुंबईच्या कोपरखैरणेमध्ये राहणारी अक्षता म्हात्रे घरात नवरा सासू सासऱ्यांसोबतच्या झालेल्या वादानंतर जवळच्याच मंदिरात आश्रयासाठी गेली. त्याच मंदिरात काही दिवसांपूर्वीच मंदिर सांभाळण्यासाठी मुख्य पुजाऱ्यानं 3 नव्या पुजाऱ्यांना उत्तर प्रदेशातील आपल्या गावातून बोलावून घेतलं होतं. घरी भांडण झाल्यामुळे अक्षता सकाळी 10 वाजता मंदिरात गेली. संध्याकाळपर्यंत तिथंच होती. त्यामुळे पुजाऱ्यांनी तिला दुपारचं जेवण दिलं. त्यानंतर संध्याकाळचा चहा दिला आणि त्याच चहानं अक्षताचा घात झाला. पुजाऱ्यांनी चहामध्ये गुंगीचं औषध दिलं होतं. त्यानंतर अक्षता बेशुद्ध झाली आणि त्याच अवस्थेत तिन्ही पुजाऱ्यांनी तिच्यावर रात्रभर अत्याचार केले. पहाटे अक्षताला शुद्ध आली. तिला अत्याचाराचा अंदाज आला. तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पुजाऱ्यांनी तिला मारहाण केली आणि जमिनीवर आपटलं तिची हत्या केली. तिचा मृतदेह मंदिराच्या बाजूला असलेल्या जंगलात फेकून दिला. 2 दिवसांनी मंदिरात गेलेल्या एका भक्ताला डोंगरावर जंगलात पडलेला तिचा मृतदेह दिसला आणि हा प्रकार उघड झाला. अक्षता म्हात्रे यांच्या निर्घृण हत्येनंतर
हजारो नागरिकांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा सुद्धा काढण्यात आला होता. या संपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी कठोर कारवाईच्या सूचना ठाणे, नवी मुंबई पोलीस आयुक्त आणि गृह विभागाच्या प्रधान सचिवांना दिल्या आहेत. आता पाहूया राज्यात महिलांवरील अत्याचाराबाबत आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया, आणि त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. परत एकदा आजचा प्रश्न बघूया. प्रेमाच्या नावाखाली किंवा ऑनर किलिंग म्हणून हत्या करणाऱ्यांना कोणती शिक्षा द्यावी, फाशी की आजन्म कारावास? बघूया सोशल मीडियावर काय आल्या आहेत प्रतिक्रिया. एक्स वरून अमोल काते, अशी कृत्य करणाऱ्यांना आखाती देशात शर्यत सारख्या शिक्षा दिल्या पाहिजेत, तरच असे हत्याकांड थांबतील. एक्स वरूनच विनायक डायरे, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार नंतर आता महाराष्ट्रात ऑनर किलिंग सारख्या घटना वाढत चालल्या आहेत. युट्यूब वरून किरण दाभोळकर, फाशीची शिक्षा फार जुनी पद्धत झाली, आता जनतेसमोर उभे करून गोळ्या घाला. युट्यूब वरूनच रुपेश शिर्के, अशांना छत्रपतींचं शासन द्या, कडे लोट करा. फेसबुक वरून जयराज सिंग परिहार, कितीही क्रूर शिक्षा दिली तरी समाजातील अशा मानसिकतेच्या लोकांची मानसिकता बदलणार नाही, त्याच समाज प्रबोधनच करावे लागेल. फेसबुक वरून प्रथमेश भोर, इस्लामिक देशात देतात तसे भर चौकात शिरच्छेद करायचा, पण आपल्या देशात ते शक्य नाही. इंस्टाग्राम वरून अविनाश कतुरे, फाशीच दिली पाहिजे. इंस्टाग्राम वरून गणेश गाडेकर, फाशी नको, जन्मठेक नको, डायरेक्ट जिवंत जाळले पाहिजे, म्हणजे परत कोणी असं करणार नाही. राज्यात महिलांवरील वाढते अत्याचार, हिंसक घटना, कायद्यांमधल्या पळवाटा आणि इतर अनेक मुद्द्यांवर सविस्तरपणे बोलण्यासाठी झिरो आवर मध्ये उपस्थित आहेत ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम. उज्ज्वलजी, एबीपी माझाच्या झिरो आवर मध्ये आपलं स्वागत आहे. आपण अनेक अशा केसेस शासनाच्या वतीनं बघितल्या आहेत, हँडल केल्या आहेत. आपल्याला काय वाटतं, अशा पद्धतीच्या जे गुन्हे आहेत ते कुठेतरी वाढतात आहेत का? ऑनर किलिंग असो, एकतर्फी प्रेम असो. प्रकरण वाढत आहेत असा काही आपल्याला आज आरोप करता येणार नाही, परंतु मी गेल्या काही वर्षापासून एकतर्फी प्रेमातून झालेल्या हत्या किंवा तरुण मुलींवरती झालेल्या हत्या किंवा ऍसिड फेकून त्यांचा चेहरा विद्रूप करण्याच्या ह्या ज्या घटना होत आहेत, या घटनांना पायबंद होणं अत्यंत आवश्यक आहे. पोलीस खसून तपास करतात, आरोपपत्र दाखल करतात, आरोपपत्रात काही उणिवा असतात, आरोपीला त्याचा फायदा मिळतो. या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर एक माझ्या गोष्ट लक्षात आली की न्यायालयाची सक्रियता ही देखील एक महत्वपूर्ण आवश्यक बाब आहे. बऱ्याच वेळा मी बघतो, आज मी पुणे इथे आहे, की संशयाचा फायदा कितपत दिला जातो आरोपीला. मी असं म्हणणार नाही की पुरावे नसताना आरोपीला शिक्षा मिळू नये किंवा मिळावी. पुरावे नसतील तर जरूर आरोपींना शिक्षा मिळू नये, परंतु पुरावे असताना त्या पुराव्यातल्या उणिवा, दोष हे काही हेतुपुरस्कर कोणी करत नसतं. आणि म्हणून आज न्यायालयाला देखील एक व्यापक दृष्टिकोन बघितला पाहिजे. न्यायालय किंवा न्यायालयाचे न्यायाधीश हे कुठल्याही घटनेला प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतात, परंतु प्रोबेबल म्हणजे हे होऊ शकतं का किंवा नाही होऊ शकतं हे त्यांच्या कल्पनाशक्तीवरती अवलंबून असते. त्यामुळे काही न्यायालयांची कल्पनाशक्ती ही कायद्याला देखील अभिप्रेत नसते, आणि म्हणून या घटनांना प्रामुख्याने वाढण्याचं कारण म्हणजे आरोपींना कायद्याची भीती, कायद्याचा धाक, किंबहुना समाजाबद्दल त्यांना काही वाटत नाही, ही गोष्ट निश्चित आहे. या दृष्टिकोनातून सगळ्यांनाच पैकी आपण एक त्याला साक्षर केलं पाहिजे. मी विशेषतः काही वेळेला म्हणतो
की या घटना वाढीला अनेक फॅक्टर्स जबाबदार आहे, त्यातला OT प्लॅटफॉर्म देखील हा जबाबदार आहे. आज चॅनलवरती मोबाईलच्या द्वारे OTT प्लॅटफॉर्मवरून वाटेल ते दाखवलं जातं. तरुण वयातील मुलं मुली ह्या त्याला बळी पडत असतात. परिणाम काय होतो की ह्या हत्यामध्ये परिणाम होत असतो. उज्ज्वलजी, अनेक गंभीर बाबीच आपण खरं तर या एका उत्तरातून मांडल्या आणि बरेच कंगोरे या प्रश्नाला आहेत ते सुद्धा आपल्या उत्तरातून कळले. पण एकंदरीतच ही काय मानसिकता आपल्याला दिसली जेव्हा जेव्हा अशा पद्धतीच्या केसेस आपल्या समोर आल्या? नाही, क्रौर्य हा एक भाग झाला आणि विशेषतः एकतर्फी प्रेमातून किंवा तू नाही माझी तर कोणाचीच नाही हे हिंदी पिक्चर मधले डायलॉग वस्तुस्थितीमध्ये ते आविर्भाव करत असतात. अशा अनेक गोष्टी आहेत. पण ती महत्वाचा बाब म्हणजे ज्यावेळेला अशा घटना होतात त्यावेळेला मला वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की समाजातील अनेक लोक ही घटना बघत असतात, पुढे येऊन कोणी आवर घालत नाही. आणि म्हणून प्रत्यक्षदर्शी साक्षीदार बघतात पण न्यायालयामध्ये येण्यास कचरतात, साक्ष द्यायला घाबरतात. परिणाम त्याचा असा होतो की आरोपीला त्याचा फायदा मिळत असतो. आणि मग समाजामध्ये देखील जागरूकता, ज्याला मी असं म्हणेल की अवेअरनेस हा आला पाहिजे. आणि म्हणून कायद्याला मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे, पोलिसांना मदत करणं आपलं कर्तव्य आहे, ही एक भावना समाजामध्ये दृढ झाली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. आताच आपण लोकांच्या प्रतिक्रिया बघितल्या. आपण भारताच्या कायद्यातील तरतुदींकडे कशा बघता? त्या पाहिजे तसं कठोर आहे का आपला कायदा? नाही, आता कायदे हे कठोर असतातच. कायदा हा बंदुकीच्या गोळीसारखं अस्त्र आहे, याची जाणीव गुन्हेगाराला व्हायला पाहिजे. आणि ही जाणीव करून देण्याचं काम प्रामुख्याने पोलीस दलावरती आहे, त्याचप्रमाणे तपास यंत्रणेवरती आहे आणि समाजावरती आणि आमच्या वकील वर्गावरती देखील हे आहे. उज्ज्वलजी, आम्ही सुद्धा थोड्या वेळ आधी शक्ती कायद्याबद्दल म्हटलंच, पण शक्ती कायद्याच्या तरतुदींबद्दल आपण सुद्धा काही सांगा. शक्ती कायद्यात बऱ्याच अशा तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. या तरतुदी सगळ्याच कॅमेऱ्यासमोर सांगणं योग्य होणार नाही, परंतु स्त्रियांच्या दृष्टिकोनातून विशेषतः त्यांच्या जागरूकता निर्माण व्हावी, त्याचप्रमाणे त्यांच्या असहाय्यतेचा जर कोणी फायदा घेत असेल तर निश्चितपणे कायदा त्या बाबतीत शक्ती कायद्यासारखा देखील कायदा हा कठोर आणखी करण्याची आवश्यकता असं माझं वैयक्तिक मत आहे. उज्ज्वलजी, आपले खूप खूप धन्यवाद. आपण ABP माझाच्या 0 आवरमध्ये आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. महिला अत्याचारांबाबतचे कायदे, शिक्षा, कारवाईबाबत ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्याकडून आपण सविस्तर माहिती आता जाणून घेतली आहे. महाराष्ट्राला सुन्न करणाऱ्या घटना आणि त्याचं कायदेशीर विश्लेषण आपण केलं. सगळ्याच घटनांमुळे तरुणाईला घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत, त्यामुळे त्यांचं मत जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. आणि त्यासाठीच आपल्या सोबत आपल्या गेस्ट सेंटरला 3 जिल्ह्यातून तरुण तरुणी जोडले गेलेत. नागपुरातून राहुल कोडमलवार, मंदार कुलकर्णी, तर छत्रपती संभाजीनगर मधून मोहसिन शेख आणि आसमा शेख आपल्या सोबत जोडले गेलेत. त्यांच्यासोबतच नाशिक मधून पियुषा हिंगमिरे आणि किशोर निकम ही आपल्या सोबत आहेत. सगळ्यांशी चर्चा करण्यासाठी आपण आपल्या गेस्ट सेंटरवर आलो आहोत. सगळ्यात पहिले मी नागपूरला जाते. खरं तर या घटना आज आत्ता आम्ही जे काही विश्लेषण केलं ते आपण बघितलंच असेल. राहुल, मी पहिल्यांदा आपल्याकडे येते. नक्की काय झालंय तरुणाईला? सरिताजी, सगळ्यात पहिले तर नमस्कार आणि ABPच्या प्रेक्षकांना पण खूप खूप नमस्कार. ज्याही घटना या रिसेंटली काळामध्ये होत्या ह्या अख्ख्या पुरोगामी महाराष्ट्राला कुठे ना कुठे मान खाली घालण्यासाठी मजबूर करताना दिसतात. आणि कुठले पण आज आपले जे प्रेक्षक असतील त्याच्यामध्ये कुठल्याही बापाला विचारा की त्याच्या जीवनामध्ये सगळ्यात वाईट प्रसंग जर कुठला घडत असेल ना तर ते 2 असतात. एक तर त्याला जिवंतपणी आपल्या मुलाचं प्रेत उचलावं लागेल आणि किंवा त्याच्या मुलीचा संसार त्याच्या डोळ्यापुढे उद्ध्वस्त होताना त्याला बघावं लागेल. ह्या 2 खूप वाईट गोष्टी असतात त्याच्या जीवनामध्ये.
आणि इथं बघा तो व्यक्ती स्वतः आपल्या मुलीचं जीवन उद्ध्वस्त करायला निघालेलं आहे, तिचा संसार पुसायला निघालेला आहे. म्हणजे कितीतरी प्रमाणात त्याच्या डोक्यात जात ही अवस्था आजही घुसलेली आहे. म्हणजे एकीकडे जिकडे आपण सुपर पॉवर होताना बघतोय तर आपण रानटी व्यवस्थेकडे पुन्हा जातोय का, हा पण एक नक्कीच. मंदार, मी तुझ्याकडे येते. मंदार, यांनी जात व्यवस्था आणि जातीच्या द्वेषातून झालेल्या ऑनर किलिंग बद्दल प्रश्न निर्माण केला, पण माझा मूळ प्रश्न आहे की उरलेल्या ज्या 3 घटना आपण सांगितल्या त्या 3 घटनांमध्ये प्रेमाच्या नावाखाली हत्या झाली आहे. तर तरुणाईचं हे कुठलं प्रेम? काय चर्चा होत असते तुमच्यामध्ये? काय बोलता? काय पद्धतीचं हे प्रेम आहे? आजकाल आपण बघितलं तर OTT प्लॅटफॉर्म, वेब सिरीज, पिक्चर मधून जे अग्रेसिव्हनेस दाखवतात, जे मुलांना वाटतं की प्रेम काय आहे हे मुलांना माहितच नाही की प्रेम काय असतं. म्हणून या पद्धतीने जे दाखवतात त्याच्यामुळे ते चित्र त्यांच्या मनात प्रतिबिंब होतं आणि ती मानसिकता कुठेतरी मुलांची बिघडत चाललेली आहे. त्यांना असं वाटतं की मेरी होनी चाहिए तो किसी दूसरे की हो नहीं सकती. ही जी मानसिकता कुठेतरी पुरुषांमध्ये किंवा मुलांमध्ये होते आहे, त्याला चिडणं खूप आवश्यक आहे. पियुषा, मी तुझ्याकडे येते. ही मानसिकता तरुण मुली म्हणून तुम्हाला सुद्धा अनेक वेळेला दिसते का? अशा पद्धतीचे अनुभव तुझ्या आजूबाजूला तुला येताना दिसतात का? नमस्कार. मला असं वाटतं की एवढ्या सगळ्या आत्ताच्या ज्या जनरेशन मध्ये आपण खूप म्हणजे आता जसा दादा बोलला की OTT प्लॅटफॉर्म्समुळे नाहीतर पिक्चर्समुळे मानसिकता बदलत चालली आहे, तशी आपल्या सराउंडिंग्स मध्ये पण आपल्याला दिसतं, आपल्याला तसे अनुभव येतात. पण त्यावर आपण त्याला इग्नोर करण्यापेक्षा त्याच्यासाठी स्टँड घ्यायला हवा, त्याची आपली व्हॉइस रेस करायला हवी. सगळ्या मुलींवर म्हणजे 21st सेंचुरी आहे तरी पण सगळ्या मुलींवर कुठे ना कुठे कधी ना कधी असे येतातच, म्हणजे असा अनुभव येतो, असे इन्सिडेंट्स. त्यावेळेस हो अनुभव येतोच. तेव्हा मुलींनी शांत बसण्याऐवजी का त्या मुलाशी परस्पर बोलण्या शिवाय पॅरेंट्सकडे जा, पालकांकडे जा, पोलिसांकडे जा, तेव्हा ते कमी होईल. आणि मानसिकता जेव्हा आपण बदलायची म्हणतो, मानसिकता फक्त सांगण्याने का पोलिसाच्या दबावाने नाही बदलत, ती आपल्याला जनजागृती करून नाहीतर त्यांच्या संस्कारात बदल घडवण्यासाठी करावा लागतो. हो, नक्कीच. पियुषा, मोहसिन, मी आपल्याकडे येते. खरं तर आपल्याला माहिती आहे की अशा पद्धतीची जी गुन्हेगारी मेंटॅलिटी आहे त्याला कुठलीही जातही नसते आणि त्याला कुठला धर्मही नसतो. अगदी आता तेच वक्तव्य शर्मिला ठाकरे यांनी सुद्धा केलं. मात्र तरीही समाजामध्ये एक प्रवाह नक्की आहे की ज्याला वाटतं की कुठेतरी लव जिहाद हाही प्रकार होतो आहे. त्या गोष्टीकडे कसं बघता तुम्ही? सर्वप्रथम तर मॅडम, मी AVP माझाच्या माध्यमातून माझ्या संवेदना, संपूर्ण महाराष्ट्रातल्या मुस्लिम समाजाच्या संवेदना त्या राजश्री ताईच्या परिवाराच्या पाठीशी आहे. त्या दुःखात आम्ही सर्व सामील आहोत. मॅडम, तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर देताना मला एकच गोष्ट या ठिकाणी अधोरेखित करायची आहे की घटना ज्या घडतात त्याला त्या अपराधीकरणाला धर्मांधीकरणाचं रूपांतर देण्यासाठी स्वतःची राजकीय पार्श्वभूमी मजबूत करण्यासाठी काही नेते काम करतात. तसं आदरणीय शर्मिलाताई ठाकरे यांनी आज अनेक घटनांचा संदर्भ दिला आणि सुरुवातीला तुम्ही पण अनेक घटनांचा संदर्भ दिला. आता वसईतील आपण जर घटना बघितल्या तर त्या घटनामध्ये लाईव्ह कॅमेराने असंख्य लोक त्या ठिकाणी बघत होते आणि त्या मुलीच्या डोक्यामध्ये 15 पाने टाकून तिची हत्या करण्यात आली. नाशिकची घटना ताजीच आहे की गर्भपाताच्या वेळेस त्या महिलेचा मृत्यू झाला आणि तिचा मृतदेह पाण्यात फेकून देत असताना तिच्या 2 चिमुकल्या मुलांनी बघितलं तर त्यांना सुद्धा पाण्यात फेकण्यात आलं. आता हे फेकणारे कोण आहे याला आपण कुठला जिहाद म्हणणार. त्याच्या व्यतिरिक्त अशा असंख्य घटना आहे. फक्त काय होतं की ज्यावेळेस एखादा मारेकरी हा मुस्लिम समाजाचा असतो, अल्पसंख्याक समाजातून असतो, तर त्यावेळेस सोशल मीडियावरती सक्रिय असणारे जे काही कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत किंवा स्वतःची राजकीय पार्श्वभूमी ज्या नेत्यांना चमकवायची आहे, ज्यांचा बेसच हा हिंदू मुस्लिम आहेत, असे लोक त्या घटनेला फार महत्व देतात किंवा त्याला एक वेगळा अँगल देतात, जेणेकरून मग समाजात ही सगळी इन्फॉर्मेशन पसरते आणि गावागावापर्यंत मग हे विष
पसरत येतं. आता लव जिहादचा मुद्दा जर असेल तर देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह स्वतः सभागृहात त्यांनी लव जिहाद विषयी बोलताना त्याचे आकडे काही व्यवस्थित सांगितलेले नाहीयेत किंवा देशात असे किती गुन्हे घडलेले याची काही सविस्तर माहिती कुठे अद्याप तरी आलेली नाहीये. पण अनेक जण पोळी भाजताना दिसतात लव जिहादच्या नावावर. हे तुझं म्हणणं मान्य आहे. आसमा, मी तुझ्याकडे येते. एकंदरीत एक मुलगी म्हणून बाहेर समाजात शिक्षण घेताना वावरताना काय अडचणी येतात या मानसिकतेमुळे? खरं तर या सर्व गोष्टींना आपल्या सगळ्याच समाजाची मानसिकता जबाबदार आहे. कारण आता तुम्ही ज्या घटना सांगितल्यात त्याच्यामधल्या बऱ्याच घटना ह्या एकतर्फी प्रेमातून झालेल्या आहे. म्हणजे मुलीची इच्छा नसताना देखील तिला लग्नासाठी या ठिकाणी हे केलं गेलं आणि नंतर तिने नकार दिल्यानंतर तिला तिचं हत्या केली गेली. तर मुलींची याच्यामध्ये अशी मानसिकता असते की बाबा मी जर हे घरी सांगितलं किंवा माझ्या मैत्रिणींना, शिक्षकांना किंवा ओळखीच्या लोकांना किंवा पोलिसांपर्यंत मी तक्रार केली तर याच्यामध्ये माझं नाव खराब होईल. आणि हे तिचं खरंही असतं. कारण ज्यावेळेस अशा प्रकारची तक्रार समाजामध्ये येते किंवा घरी असते तर मुलीलाच दोषी पकडल्या जातं की हिचं काहीतरी त्या मुलासोबत अफेअर असेल किंवा हिचीच काहीतरी चुकी असेल. त्यामुळे ह्या मुली डिस्क्लोज करत नाही अशा प्रकारचे ऑफेन्स आणि त्यामुळे त्याचा शेवट अशा पद्धतीने होत असतो. अत्यंत महत्वाची बाब तू मांडलेली आहेस आसमा. मी येते किशोर तुझ्याकडे. किशोर, काय सांगशील? मुलं बोलतात, तरुण म्हटलं की कोणीतरी कोणाच्या प्रेमात असतं. मग त्यावेळेला जर त्या मुलीनं नकार देत असेल, मुलगी फारसा इंटरेस्ट दाखवत नसेल तर अशा वेळेला मित्र काय ऍडवाइस करतात त्या मुलाला? सामान्यतः काय होतं? नमस्कार. जर अशा केसेसमध्ये जर सपोज मुलगी नकार करते त्या म्हणजे काही रिस्पॉन्स देत नाहीये समोरून तर त्यावेळेस एक तर मुलं चेअरनी पडून जातात किंवा मग एक तर जे काही असतात जे माघार घेऊन टाकतात म्हणजे त्याच्यावरती पुन्हा त्या रस्त्याला जायला नको आपल्याला असं समजतात. परंतु काही जे असतात ना तर ते त्या गोष्टीचा मग ती का नाही बोलते, मग ती का रिस्पॉन्स देत नाही, तर मग ती असं काय आहे नेमकं, का त्याला कारण काय आहे, का घरचे कारण आहे का, असं पूर्ण त्याच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात. पण मला असं वाटतं की जर रिस्पॉन्स भेटत नसेल ना तर आपण थांबून घेतलं पाहिजे. कारण जर समोरच्याची इच्छा नाहीये आपण जबरदस्ती करण्यात काहीच अर्थ नाहीये. आणि याच्यात एक गोष्ट म्हणजे मी आई वडिलांना दोष देईल याचावाला की जेव्हा आपल्याला आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये एंटरफेअर करायचं आहे, जेव्हा आपल्याला तिथं हस्तक्षेप करायचा तेव्हा आपण जर करत नाहीये तर जेव्हा वेळ निघून गेलेली आहे तेव्हा तुम्ही हस्तक्षेप करून आणि एकदम टोकाची भूमिका घेतात, हे चुकीचं आहे असं मला वाटतं. मंदार, मी तुझ्याकडे येते. मुलांना नो मीन्स नो हे कळत नाही का? इथे कुठेतरी शिक्षणाचा अभाव जबाबदार आहे असं मी म्हणेल. कारण की काही मुलं काय करतात, ती गोष्ट इगोवरती घेतात की मला नाही कसं म्हटलं, मी असा आहे, इसने मेरे को नहीं क्यों बोला, असा एक इगो त्यांच्या मुलांमध्ये कुठेतरी रुजलेला असतो. आणि हा इगो शिक्षणाच्या माध्यमातून कमी करता येतो. ते सामंजस्य भाव, स्वभाव जो हळूहळू डेव्हलप व्हायला हवा तो कुठेतरी डेव्हलप होत नाही, म्हणून तो इगो वरती चढतो. राहुल, मी परत येते तुझ्याकडे. खरं तर असं नाहीये की अशा घटना पहिल्यांदाच घडतात आहेत, अशा घटना घडत आलेल्या आहेत. मात्र आता म्हणजे ह्या 1 जुलै महिन्यात अशा पद्धतीच्या घटना घडाव्या, मुलांच्या मनात भीती नसते का की आपल्यावर कारवाई होईल? कायद्याची भीती वाटत नाही का? नाही, कायद्याची भीती वाटत नाही असं नाहीये. पण जो बॉईज इगो असतो ना तो कुठे ना कुठे एक त्यांना आड येतो मधामध्ये की जर म्हटलंय तर का नाही म्हटलंय. आणि काही अशा याच्यामध्ये आपल्याला थोडं मोडस ऑफ ऑपरेंडी पण बघावं लागेल. जसं उरणची जी घटना झालेली आहे, तुम्ही याची मोडस ऑफ ऑपरेंडी जर बघितली तर खूप साऱ्या घटनेसोबत तुम्ही कोरिलेट करू शकता. आणि काही मोठं संघटनेचं किंवा त्याच्या माध्यमातून तर होत नाहीये ना, कारण नाव बदलून पुन्हा काही प्रकरण करणे किंवा अजून दुसऱ्या माध्यमातून फसवणे, या अँगलनी सुद्धा त्याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे असं वाटतं. मोहसिन, मी तुझ्याकडे येते. एकूणच जर सगळं ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या घटना घडतात ते बघितलं तर कुठेतरी आपल्या आई वडिलांना सांगितलं तर गिल्ट
ते तुम्हाला गिल्टी वाटवतात का? म्हणजे आपल्या समाजामध्ये ओपनली जर आपल्याला कोणाबद्दल प्रेम वाटत असेल तर तरुणाई खरंच आपल्या आई वडिलांकडे जाऊन ते सांगू शकते का? त्यांचा सल्ला घेऊ शकते का? मॅडम, तुम्ही अगदी बरोबर बोललात की ज्या पद्धतीने आसमाने सुद्धा अधोरेखित केलं होतं की परिवार जे आहे, जी सामाजिक चौकट आहे किंवा जी बांधिलकी आतापर्यंत झालेले जे संस्कार आहेत त्यामध्ये परिवार त्यांना अलाउच करत नाही की ते त्यांच्या मनातील कुठतरी त्यांच्यासमोर ठेवू शकतील आणि त्यांनी त्यांच्या मनातील भावना ठेवल्यानंतर त्याला स्वीकारणारे परिवार फार कमी असतात. माझा वैयक्तिक अभ्यास असा सांगतो मॅडम की याच्यामध्ये मेंटल इलनेसचा पण एक फार मोठा रोल आहे की फॉर एक्झाम्पल कोणाला जर सर्दी झालेली असेल, कोणाला ताप आला असेल तर ते लगेच त्याच्या शरीरावरती दिसतं आणि आपण त्याला हॉस्पिटलला घेऊन जातो. बट जे मेंटल इलनेस आहेत लाईक ओव्हर थिंकिंग आहे, डिप्रेशन आहे, एन्झायटी आहे, सतत कोणाच्या हत्याचा विचार येणे, आत्महत्येचा विचार येणे, ह्या गोष्टीला लोक आजार समजत नाही आणि ही गोष्ट कोणापर्यंत शेअर करत नाही. माझ्या परिचयातल्या अनेक विद्यार्थ्यांमध्ये किंवा माझ्या काही जवळच्या लोकांमध्ये मी 1-2 मुलं अशी बघितले की त्यांना सतत त्यांच्या पार्टनरची हत्या करायचे विचार त्यांच्या मनामध्ये येत होते. तर त्यांनी ते कुठेतरी बोलून दाखवल्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की हा एका पद्धतीचा मेंटल इलनेस असू शकतो आणि मग त्यांनी मानसिक जे उपचार तज्ञ आहेत, जे सायकोलॉजिस्ट आहेत, त्यांची हेल्प घेतली आणि राईट नाऊ दे आर ओके. तर कुठे कुठे आपण मेंटल इलनेसला इग्नोर करतोय. तरुणाईमध्ये डिप्रेशन, एन्झायटी या गोष्टीला आजार कन्सिडर केला जात नाही आणि त्यामुळे मग त्याचं रूपांतर पुढे जाऊन अशा घटनात होतं आणि परिवार तर अद्यापही आपण तिथपर्यंत पोहोचलो नाही की लव्ह मॅरेज साठी ओपनली फॅमिली एक्सेप्ट करतील. नक्कीच. खरं तर पियुषा, मी तुझ्याकडे येते. मोहसिन, बोल 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 पुढे बोल. नाही, मी हे सांगत होतो मॅडम की हिंदू मुस्लिम तर फार दूरचे विषय आहे. अनेक असे परिवार आहेत जे हिंदू कम्युनिटीमध्ये सुद्धा सब कास्ट असल्यामुळे त्याला एक्सेप्ट करत नाही आणि कुठेतरी याला जे आपलं पोलीस प्रशासन आहे त्यांच्याकडनं केल्या जाणाऱ्या ज्या काही कारवाई आहेत त्याही कुठेतरी जबाबदार आहे. कारण 3 घटना मला या ठिकाणी अधोरेखित करायच्या आहे. जी वसईतली घटना घडली होती तिच्या परिवाराने सुद्धा आधी पोलिसला इंटिमेट केलं होतं की आमच्या मुलीबद्दल असं काही होऊ शकतं. हे जे आता संभाजीनगरची आमची घटना घडली अमित आणि विद्याची, यामध्ये सुद्धा त्या मुलीने सुरक्षेची मागणी केली होती. राज्य सरकारला सांगितलं होतं की माझ्याकडून मला धमकी दिलेली आहे आणि जयश्री ताईच्या प्रकरणात सुद्धा हेच घडलं होतं की हा क्रूर जो काही तो दाऊद नावाचा आरोपी आहे तो या प्रकरणामध्ये 2019 ला शिक्षा भोगून आला होता. म्हणजे कुठतरी कायदा यांना कायद्याची जाणीव करून देण्यासाठी कमी पडलाय का? ज्या पद्धतीने ज्येष्ठ वकील निकम साहेब बोलून गेले त्या पद्धतीने कुठतरी पोलीस प्रशासनाने जर अजून कडक कायदे राबवले अथवा शिक्षाची जर अजून चांगल्या पद्धतीने झाली तर हे कमी होईल असं माझं मत आहे. पियुषा, मी तुझ्याकडे येते आणि पियुषानंतर याच प्रश्नाचं उत्तर मला आसमाकडून सुद्धा हवंय. पियुषा, आपण बघतोय की या ज्या सगळ्या केसेस आहेत यामध्ये जे काही एकतर्फी प्रेम म्हणा किंवा जो ज्याला नकार मिळाला तो प्रियकर असो, ही सगळं मुलं आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं हत्या करणारी लोक ही मुलं आहेत. खरं तर प्रेमात नकार मुलींना सुद्धा मिळत असावा. मग अशा वेळेला मुली मात्र असं काहीही करताना दिसत नाही, तर मुली या सिच्युएशनशी कसं कोप करतात? नमस्कार मॅम. पहिली गोष्ट तर आपण जर पाहिली, मुली मूळतः सेन्सिटिव्ह असतात. मूळ ते जरी कोणाशी प्रेम करताय का कोणाला प्रपोज करताय त्याच्यानंतर जरी त्यांना नकार मिळाला तर ते फक्त त्यांच्या जे खास मित्र आहेत का खास मैत्रिणी आहेत त्यांच्यापर्यंत जाईल. तिथे ते संपून पण नाही जाईल, पण तिथून त्यांचं प्रेम जरी सुरू झालं तरी ते एक हिंसक जो असतो हिंसक प्रकार तो त्याला नाही येत. तो एकदम सुरळीत चालतो आणि सुरळीत चालल्यावर तो एकदम शांतपणे निघतो. जर आता मुलींच्या याच्याने बघितलं आपण, मुलींच्या पीओव्हीने बघितलं तर मुली अशा हिंसक प्रकाराला पहिलेच नाही बोलतात. नक्कीच. आसमा, तू काय म्हणते, मुली कसं डील करतात नकाराला? लहानपणापासून तेच मॅडम, याच्यामध्ये कसं आहे की प्रेम म्हणजे हे त्याग असतो, निव्वळ त्याग असतो आणि ही गोष्ट म्हणजे स्त्री म्हणजे एक त्यागाची मूर्तीच असते. कोणत्याही गोष्टीला त्याग करण्याची, समर्पण करण्याची ही मुळातच स्त्रियामध्ये ही स्वभाव असतो. आणि अशा वेळेस ज्यावेळेस प्रेमाला नकार भेटतो किंवा लग्न वगैरे तुटतं तर त्यामध्ये असं मुलींचं असतं की त्यागाची भावना त्याच्यामध्ये असते की जाऊ द्या, जर असं होत असेल तर सोडून द्या.
ह्या पद्धतीने आम्ही डील करतो मुली की आम्ही जास्त त्याला अग्रेसिव्ह फॉर्म मध्ये घेत नाही. आणि ही त्यागाची भावना मला असं वाटतं की मुलामध्ये नसते, अग्रेसिव्हनेस असतो, मेल डॉमिनेटिंग. किशोर, मी तुझ्याकडे येते. एखाद्या मुलाला जर त्याच्या गर्लफ्रेंडनं सोडलं तर आजूबाजूची तुम्ही जी तरुण मुलं आहेत ती त्या मुलाला हिणवता का की तुला तुझ्या गर्लफ्रेंडनं सोडलं आणि त्यामुळे त्याचा इगो जास्त हर्ट होतो का? नाहीतर मॅम विषय असा आहे की आजपर्यंत म्हणजे माझ्यासोबत राहणारे माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये तर असं झालेलं आहे 1-2 वेळेस, परंतु असं माझ्या तरी लक्षात असं आलं नाही की त्याला हिणवण्यात आलं असं. कारण जेव्हा कधी असं जे होतं ब्रेकअप होतं थोडक्यात, तर त्याला काहीतरी एक रिझन असतं आणि त्या रिझन म्हणजे जसं की त्याच्यामध्ये चूक असते दोन्हीकडून किंवा कोणाची एकाची तरी त्याच्यामध्ये चूक असते आणि त्याच्यामुळे राहुल, तू कसं बघतो, मुलं हिणवतात का? मुलं सहसा हिणवत तर नाही पण कॉन्फिडंट देतात. टेन्शन मधले कोणी दुसरीवर पटा लेंगे, त्याच्यामुळे असं सहसा होत नाही की हिणवेल आणि त्याला पुढे मागे आणेल म्हणून. तर हा एक शेवटी त्याच्या मेंटॅलिटीवर डिपेंड आहे की मुलगा त्याला कसं घेतो आणि ते किती डीप पर्यंत त्यांचं असोसिएशन होतं. नक्की. आता ना मी तुम्हाला सर्वांना आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे म्हणून मला हो किंवा नाही मध्येच तुमच्याकडनं उत्तर हवंय. एकानंतर एक मी येते आपल्याकडे. मला या प्रश्नाचं उत्तर हवंय की तुमच्या आजूबाजूला तुम्ही ज्या समाजात राहत आहात, तुम्ही जिथं राहता, ज्या वस्तीत राहता, ज्या कॉलेजमध्ये शिकता, तिथं तुम्हाला काय वाटतं आजही आपल्या तुमच्या आजूबाजूला आंतरजातीय विवाहाला समर्थन आहे का? आंतरजातीय विवाह हा ऍक्सेप्टेबल आहे का? राहुल, हो किंवा नाही? अर्थातच आहे. मंदार ज्या आहे नाही आहे. पियुषा, आपण असं सांगू नाही शकत हो नाही तर नाही. कधी कधी हो असतं आणि कधी कधी नाही असतं. आसमा, नाही जास्त करून काय होतं? जास्त नाहीच. आसमा, नाही. किशोर, नाही आमच्याकडे. मोहसिन, नाही मॅडम, स्वीट करत नाही. आपला शेवटचा प्रश्न. आंतरजातीयच स्वीकारत नाही, त्यामुळे धर्मीय तर मला वाटतं उत्तर माहितीच आहे, तरी मी ते तुमच्याकडनं घेते. राहुल, आंतरधर्मीय तर अवघड वाटतं. मंदार, जातीयमध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग असेल तर स्वीकारलं गेलं. मंदार, बिलकुल नाही. आसमा, बिलकुल नाही. अजिबात नाही. पियुषा, नाही. किशोर, अजिबात नाही. मोहसिन, मुळेच नाही. तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद तुमच्या ह्या उत्तरांमधनं. आणि खरं तर तुम्ही मनमोकळं बोललात. तुमच्या उत्तरांमधनं सुद्धा आज आपली समाज व्यवस्था कशी आहे, कशी मानसिकता आहे, काय विचार करतात लोक आणि कुठं अजून पुढे वाटचाल करायची आहे समाजाला, काय आव्हानं आहेत, हे सर्व तुमच्या या उत्तरांमधनं कळलं. तुम्ही 0 आवर मध्ये आलात, तुमचे खूप खूप धन्यवाद. आजच्या भागात आपण अत्यंत ज्वलंत मुद्द्यावर चर्चा केली. सौदी अरेबिया, अफगाणिस्तानात बलात्काराच्या आरोपीला सार्वजनिक ठिकाणी ठेचून काढलं जातं, तर चीन, नायजेरिया, काँगो, पाकिस्तान, इराण, येमेन, सुदानमध्ये अशा गुन्हेगारांना फासावर लटकवलं जातं. तर जगातील 20 पेक्षा जास्त देशांमध्ये आजीवन कारावासाची शिक्षा आहे. महिलांवरील अत्याचाराबाबतच्या मुद्द्यावर आम्ही प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नावर महाराष्ट्रानं दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. प्रेमाच्या नावाखाली किंवा ऑनर किलिंग म्हणून हत्या करणाऱ्यांना कोणती शिक्षा द्यावी? एकूण 41,000 मतं युट्यूबवर. 91% म्हणणं आहे फाशी, 9% म्हणणं आहे आजन्म कारावास. इंस्टाग्रामवर एकूण 4,000 मतं. 88% फाशी म्हटलंय, 12% आजन्म कारावास. फेसबुकवर एकूण 2,000 मतं.
77% फाशी म्हटलंय, 23% आजन्म कारावास. %70 फाशी म्हटलंय, 13% आजन्म कारावास. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.